तर तुम्ही बघताय कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे, असं ग्रीन आणि येलो कलरचं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे. याच्यावरचं ब्लाऊज पीस पण ग्रीन कलरचाच आलेला आहे. साडीचा पोत आहे ना तो खूप छान आहे. आणि हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऋतू आणि पूजा ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जाऊ. तर आता जवळपास दुपारचे 4 वाजले आणि आता मी व्हिडिओला सुरुवात करते, कारण बाळ झोपलेलं आहे आणि रात्रीचं बाळ जागं राहतं, त्यामुळे सकाळी उठायलाही उशीर होतो. परत घरातली सर्व कामे, स्वयंपाक वगैरे सर्व करावं लागतं. तर आता थोड्या वेळापूर्वी माझं जेवण झालं आणि जरा वेळ मी आराम केला. म्हटलं चला आता 4 वाजले, तर मला कबड सेट करायचं होतं, पण मग म्हटलं आपण काही नवीन साड्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या ताईंसोबत शेअर करू. तर भरपूर अशी खरेदी झालेली आहे, पण मी खरेदी करतानाही व्हिडिओ घेतला नव्हता आणि तुमच्यासोबत साड्यांचं कलेक्शन शेअरही नाही केलं. तर म्हटलं चला आता कबड आपण आवरतोच आहे, तर सर्वांसोबत आपण साड्यांचं कलेक्शनही शेअर करू. तर आजचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघू शकता हे माझं कबड आणि बऱ्याचशा साड्या आहे अशा ज्या मी लास्ट टाइम तुम्हाला आपल्या साडी कलेक्शनच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या, पण त्यानंतर मी भरपूर खरेदी केलेली आहे आणि त्या काही तुमच्यासोबत मी शेअर नव्हत्या केल्या. तर म्हटलं चला आज शेअर करू. आणि तुम्ही बघू शकता साड्या थोड्या अस्तव्यस्त झालेल्या आहे. असं तर मी रेग्युलर यूजमध्ये साडी वापरत नाही. कुठे कुठे आपण म्हणजे कुठे आलो गेलो कोणाच्या फंक्शनला किंवा काही कार्यक्रम वगैरे असला तरच मी साडी वेअर करते. मोस्ट ऑफ जर घरातला काही कार्यक्रम असला तरच वेअर करते. त्यामुळे माझ्याकडे डेली यूजच्या साड्या नाही आहेत जास्त, एखादीच साडी असेल. मोस्ट ऑफ माझ्याकडे पैठणी वगैरे अशाच साड्या आहेत. तर चला सुरुवात करू. तर फायनली मी कबडमधल्या सगळ्या साड्या बाहेर काढल्या आणि ह्या बघू शकता किती साऱ्या साड्या झालेल्या आहेत. तर यातल्या काही साड्या अशा आहेत ज्या मी नेसलेल्या नाही आहेत, एकदाही नेसलेली नाही आहेत साडी. आणि काही काही अशा आहेत की मी वर्षातून एकदा किंवा दोनदाच नेसलेल्या आहे, जास्त वापरल्या नाही आहेत. तर चला आता पुन्हा एकदा आपल्याला त्या कबडमध्ये नीट सेट करायचं आहे. आणि यातल्या माझ्या काही लग्नाच्या साड्या माझ्या आवडत्या. आता जवळपास वर्ष झालं लग्नाला, मागच्या महिन्यातच आमची अॅनिव्हर्सरी होती. तर तेव्हाही माझ्या मनात आलं होतं की आपण आपल्या लग्नाच्या साड्या सगळ्यांसोबत पुन्हा एकदा शेअर करू, की आपल्या लग्नाच्या काही आठवणी वगैरे. पण मग तेव्हा काही आम्हाला जमलं नाही. तर सुरुवात करते मी माझ्या हळदीच्या साडीपासून. तर ही माझ्या हळदीची साडी. तर ऑलरेडी ही साडी पॅक बंद आहे, चांगली घडी वगैरे घालून ठेवलेली आहे, त्यामुळे मी काही जास्त ओपन नाही करत. पण मग बघू शकता मला ना ह्या साडीवरचं ब्लाऊज खूप आवडतं. तर खूप छान असं मी ब्लाऊज स्टिच करून घेतलेलं. तर आता त्याला प्रेस करायची गरज आहे. जेव्हा मी नेक्स्ट टाइम वेअर करेल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच पुन्हा एकदा दाखवेल. तर ही आहे चंद्रकोर पैठणी. तर तेव्हा मला पैठण्यांची खूप हौस होती. तर मोस्ट ऑफ मी लग्नामध्ये पण पैठणी वगैरेच घेतलेली. चंद्रकोर पैठणी घेतली होती आणि ही मी हळदीच्या दिवशी नेसली होती. त्यानंतर अजूनही एकदाही नेसली नाहीये. म्हटलं घरामध्ये कोणाचं लग्न वगैरे असेल तर त्यावेळेला मी ही पैठणी नक्कीच वेअर करेल. मला असा येलो कलर खूप आवडतो. तर येलो कलरच्या माझ्याकडे भरपूर साड्या झाल्या आहेत आता. त्यानंतर ही माझी जागरण गोंधळाची साडी. तर ही पण साडी खूप सुंदर आहे आणि मी साडीचं ब्लाऊज आहे ना ह्या साडीमध्येच फोल्ड करून ठेवते, म्हणजे ना ब्लाऊज आपल्याला वेगळं काही सापडायची गरज पडत नाही. आणि तुम्ही बघू शकता माझ्या प्रत्येक साडीला एक कॅरी बॅग आहे. तर बऱ्याचशा साड्यांना कॅरी बॅग नव्हत्या, तर मी मिशोवरनं ऑर्डर केल्या होत्या. काहीतरी 120 का 150 रुपीजला 1 डझन पिशव्या होत्या. तर जर माझ्याकडे लिंक पण आहे, जर कोणाला ऑर्डर करायचं असतील ना तर कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा, मी तुम्हाला पिशव्यांची लिंक पाठवेल. तर त्यामुळे काय होतं माहिती का, तुम्ही बघू शकता आता वर्ष साड्या तशाच राहतात आणि चांगल्या राहतात. ओपन जर साडी राहिली ना तर साडीवरची स्टोन किंवा खडी असते काही साडींना, तर ते खराब होण्याची शक्यता असते. काळं पडू शकतं किंवा मग काठही
खराब होतात, तर त्यामुळे मी अशी साडी कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवते. ऑर्गेन्झा पॅटर्नची साडी आहे ही, तर त्यावेळेला ट्रेंड निघाला होता, तर मी ही साडी घेतलेली होती, लाईट पिस्ता कलर. त्यानंतर ही ग्रे कलरची साडी, तर ही साडी पूर्ण प्लेन आहे आणि हिला आहे ना ब्राऊन कलरचा काठ आहे आणि त्यावर ब्राऊन कलरचंच ब्लाऊज आहे. आता ही प्रियंकाच्या लग्नामध्ये मी घेतली होती आणि त्यावेळेला हिची प्राइस होती 1100 रुपये. तर खूप छान दिसत होती आणि ह्या साडीला एक चमक आहे की रात्रीच्या लग्नात जर नेसली आणि वन साईड पदर सोडला ना, तर खूप क्लासी वाटते ही साडी आणि खूप रिच लुक देते. तर छान आहे हिची पण क्वालिटी. आम्ही हरतालिकेला नेसली होती ही साडी. आता ह्या ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी जास्त काही ओपन करून नाही दाखवलं. बॉम्बे मार्केटमधून घेतलेली आहे, 600 रुपयाची साडी आहे, पण खूप छान दिसते. तुम्हाला मी दाखवते आणि अजून पण तिची चमक एकदम नव्यासारखीच आहे. त्या दिवशी मी नेसलेली, त्यानंतर मी अजूनही नेसलेली नाहीये ही साडी. तर हिचाही कलर छान आहे, तुम्ही बघताय रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि थोडंसं बांधणीचं लुक देणारी साडी आहे ही. तर हिचं कापड पण छान आहे, थोडंसं तुम्ही बघू शकता साडीचं कापड कसं आहे. आणि साडीच्या काठांना आहे ना थोडे डायमंड वगैरे आहेत साडीच्या काठांना. तर ही साडी ना खूप सिंपल होती, पण हिला मी ना असं युनिक लुक दिलं. कसं दिलं ते सांगते. हिच्यावरचा जो ब्लाऊज पीस होता ना, तो एकदम प्लेन होता. आपला जो साडीचा ब्लाऊज पीस असतो ना, एकदम प्लेन, त्याला काठ वगैरे काही नसतो, तो वाला ब्लाऊज पीस होता. आणि मी विचार केला की ह्या साडीवर तो ब्लाऊज पीस जर शिवला तर एकदम मी लग्न झालेली बाई दिसेल. तर त्यामुळे मी एक वेगळं डोकं लावलं. तर मी काय केलं माहिती का, गावातून ना मी रेडीमेड ब्लाऊज घेतलं. तर तुम्ही बघताय इथे ब्लाऊज दिसतंय तुम्हाला. तर हे जे ब्लाऊज आहे हे रेडीमेड ब्लाऊज आहे, हे सिवलेस ब्लाऊज होतं. तर ह्या ब्लाऊजला मी साडीच्या ब्लाऊज पीसचे, तुम्ही इथे बघताय ही जी फ्रिल दिसते ना, ही फ्रिल या ब्लाऊजला नव्हती. तर मी साडीमधलं जे ब्लाऊज पीस आहे ना, त्या ब्लाऊज पीसची फ्रिल बनवली. म्हणजे मी नाही बनवली, टेलर आहेत ना त्यांच्याकडनं बनवून घेतली आणि त्या फ्रिल मी ह्या ब्लाऊजला स्टिच केल्या आहेत. आणि ते स्टिच केल्यानंतर हे ब्लाऊज जेव्हा मी विअर केलं होतं ना, तर खूप सुंदर लुक दिलं होतं ह्या साडीने. तर असं वाटत नव्हतं की इतकी सुळसुळीत आणि इतकी घरगुती साडी इतकं छान लुक देईल. तर असं असतं की आपण एखाद्या सिंपल आणि सोबर साडीला पण खूप छान लुक देऊ शकतो ठरवलं तर. माझ्याकडे आता असं झालंय ना की साड्या जास्त आणि पिशव्या कमी असं झालंय. तर मी पुन्हा एकदा ऑर्डर करणार आहेत अशा वाल्या पिशव्या, ज्यामुळे साडी एकदम छान दिसते आणि साडी सापडायलाही सोपं पडतं. तर हिची पिशवी मला सापडत नाहीये. आणि ही साडी खूप आपल्या युट्यूब फॅमिलीतल्या खूप साऱ्या ताईंना खूप वेळा, म्हणजे खूप साऱ्या ताईंनी मला खूपदा विचारली. तर ही मुनिया पैठणी जेव्हा नवीनच ट्रेंड निघाला होता ना मुनियाचा, त्यावेळेला आम्ही घेतलेली. तर 1300 रुपयाला आम्ही तेव्हा घेतली होती. आता हिची प्राइस कमी झाली आहे, समथिंग 900-1000 पर्यंत ही भेटून जाते आता. त्यावेळेला आम्ही 1300ला घेतलेली. तर ह्या साडीला पण बरेच दिवस झाले आणि घेतल्यानंतर ही 3 ते 4 वेळा नेसून झाली आहे. इनफॅक्ट आम्ही दोघींनी एकमेकींची साडी एक्सचेंज करून पण नेसली आहे. तर छान आहे ही साडी, आवडते मला. मुली नाहीये, तर माझा विचार आहे की वट सावित्रीला आपण ही साडी नेसू. तर बघू शकता गणेशची पूजा, मिस्टरांचं नाव टाकलंय. तर मोस्ट ऑफ मुली ना वैदिकच्या साडीला असं नाव देत असतात, पण मग मी माझ्या सत्यनारायणच्या साडीवरच्या ब्लाऊजला असं नाव दिलेलं आहे. तर त्यामुळेच मला ही साडी खूप आवडते, कारण हिच्यावर मिस्टरांचं नाव आहे. मागच्या वर्षी ट्रेंड निघाला होता बनारसी सिल्कचा, तर मी माझ्या लग्नाला पण बनारसी सिल्क घेतलेलं आहे आणि हा कलर मला खूप आवडतो. तर सगळ्या ताईंची हीच इच्छा होती की डोळ्याला पण मी हाच कलर नेसावा. जसं तुम्हाला माहिती की लग्नामध्ये ह्या साडीवर माझे 1000-2000 फोटो असतील, त्यामुळे मी ही साडी डोळ्याला, म्हणजे हा कलर मी डोळ्याच्या दिवशी नाही नेसला, कारण ह्या कलरवर माझे खूप सारे फोटोज होते, म्हणून मी दुसरा कलर चूज केला होता. पण मला हा कलर खरंच मनापासून खूप आवडतो. तर छान आहे ही साडी, पण खूप हेवी आहे आणि हिची प्राइस आहे 6500 रुपये. तर ही वैदिकच्या दिवशी नेसली होती मी. तर चला आता मी माझ्या नवीन साड्या तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात आधी ही येलो कलरची साडी, जसं तुम्हाला समजलंच आहे माझ्याकडे भरपूर येलो साड्या आहेत आणि मला येलो कलर खूप आवडतो. तर ही येलो कलरची साडी बघू शकता, थोडंसं बांधणी लुक देणारी साडी आहे ही. आणि ही साडी मी प्रियंकाकडनं घेतलेली. जसं तुम्हाला माहिती अरुणा मावशी आणि प्रियंका त्यांच्याकडे खूप नवीन साड्यांचं कलेक्शन येत असतं, तर त्यांच्याकडनं मी ही साडी घेतली होती. तर ही साडी मी घेतली होती जेजुरीला जाताना.
तर लग्नानंतर पहिल्यांदा जाणार होतो तर तेव्हा मी घेतलेली, पण मी अजून नेसलेली नाहीये. हिच्यावरचं ब्लाऊजही स्टिच नाही केलेलं मी. तर तुम्ही बघताय कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे, असं ग्रीन आणि येलो कलरचं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे. याच्यावरचं ब्लाऊज पीस पण ग्रीन कलरचाच आलेला आहे. साडीचा पोत आहे ना तो खूप छान आहे आणि साडीचं लुक आहे. तुम्हाला वाटत असेल की ह्या साडीची प्राइस जास्त असेल असं तुम्हाला वाटत असेल, पण याची प्राइस फक्त 600 रुपये आहे. तर 600च्या मानाने ही साडी खूप छान लुक देते. हेवी लुक देणारी साडी आहे आणि नेसल्यानंतर अंगावर एकदम अशी सुळसुळीत वाटणारी साडी आहे, पण नेसल्यानंतर खूप हेवी लुक देते आणि रिच लुक देते ही साडी. तर मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. ही साडी मला माझ्या आत्याने घेतलेली. तर ही साडी मी अजून एकदाही वेअर नाही केलेली. तुम्ही साडीच्या घडीवरून बघू शकता ही साडी एकदम म्हणजे अंगावर चापून चुपून नेसता येईल अशी साडी आहे आणि डिझायनर साडी आहे. अजून एकदाही खोललेली पण नाही आहे, मी तुमच्यासोबतच खोलून दाखवते. हे बघा, त्याच्यामध्ये कागद पण आहे. बघा, डिझायनर साडी आहे. जर ही साडी अशी वन साइड सोडली ना तर खूप छान, आणि कलर बघू शकता खूप सुंदर कलर आहे. तर अशी एक साडी माझ्या मम्मीकडे पण होती गोल्डन कलरची, आणि हाही कलर खूप रिच आहे, असा रोज गोल्ड कलर आहे. हा थोडा ब्राउनिश कलर आहे, तर सुंदर कलर आहे हा पण. याच्यावरचंही मला ब्लाऊज अजून स्टिच करायचंय. सध्या एकही फंक्शन नाहीये, कार्यक्रम नाहीये, त्यामुळे मी ह्या साड्या अजून स्टिच नाही केल्या, म्हणजे ब्लाऊज स्टिच नाही केलं. पण लवकरच आता एक एक आपल्याकडे फंक्शन्स चालू होतील, कोणाचं ना कोणाचं लग्न राहील, तर त्यावेळेला ही साडी मी नक्कीच वेअर करेन. कारण नवीनच साडी आहे, तुमच्या समोरच फोडली. तर सुंदर साडी आहे ही साडी मला खूप आवडली होती. ही साडी मला आत्याने ना, आत्या जेव्हा डोहाळ्याच्या वेळेला आली होती ना मला भेटायला, तर त्यावेळेला मला आत्याने घेतली होती. सुंदर आहे ना, कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही साडी मला जया मावशीने घेतलेली होती. तर हिची प्राइस आहे काहीतरी 600 रुपयाची साडी आहे. खूप सुंदर साडी आहे, बघू शकता. व्हाईट कलर आहे आणि कॉन्ट्रास्टचा जो कलर आहे ना तोच मला खूप आवडला. पर्पल कलरचं कॉन्ट्रास्ट आलेलं आहे. मस्त साडीवर फ्लॉवर्स आहे आणि 1-2 व्हाईट साड्या तर प्रत्येकाकडे पाहिजे. आणि लवकरच आता महाशिवरात्री येते, तर महाशिवरात्रीला तुम्हाला माझ्या अंगावर ही साडी बघायला भेटेलच. आणि ब्लाऊजवर पण हे पॅच आहे, म्हणजे स्लीव्जवर हे पॅच येतील. साडी वेअर केल्यानंतर खूप कूल दिसणार आहे, कारण कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आलेलं आहे. तर ही साडी मला खूप आवडली आहे. तर हिचं काही मी ब्लाऊज अजून स्टिच नाही केलेलं, तर लवकरच हिचं ब्लाऊज मी स्टिच करून तुम्हाला ही साडी माझ्या अंगावर बघायला भेटेलच. तर कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडासा धूपछाव कलर आहे, थोडा पेट्रोल ब्ल्यू कलरही दिसतो. रात्री जर नेसली ना तर पेट्रोल ब्ल्यू कलर दिसतो आणि दिवसा मोरपंखी कलर दिसतो. असा धूपछाव कलर मध्ये हे पॅटर्न आहे. पूर्ण प्लेन साडी आहे, पण हिच्यावरचं ब्लाऊज आहे ना, हे ब्लाऊज खूप सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवते. डिझायनर ब्लाऊज आलेले आहे आणि हिच्यावरही ऑक्सिडाइज ज्वेलरी किंवा मोत्यांची ज्वेलरी खूप छान दिसेल. तर खूप सुंदर साडी आलेली ही, बघू शकता. हिचं मोरपंखी कलर आहे आणि ऑक्सिडाइज मध्ये आलेली साडी आहे ही. तर ही साडी मला माझ्या आत्याने घेतलेली. तर रिसेंटली डिलिव्हरी नंतर आत्या मला भेटायला आली होती ना, तर आत्याने मला ही साडी घेतलेली होती तेव्हा. तर तुम्ही बघता यावर ना पिंजरा आहे, तर पिंजरा पॅटर्न मध्ये साडी आहे, पण ऑक्सिडाइज काठ आहे तिचे. तर यावर ऑक्सिडाइज मंगळसूत्र, ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप सुंदर दिसेल. तर अशी साडी माझ्याकडे नव्हती आणि तुम्हाला माहितीच आहे माझी आत्या माझे किती लाडकुळ होते. जेव्हा पण येते तेव्हा माझ्यासाठी काहीतरी घेऊनच येत असते. तर काही मी सध्या साडी लगेच इतक्या साड्या मी वापरायला नाही काढते, पण जसे जसे प्रोग्राम्स जवळ येतील, काही असेल सण वगैरे असेल, तर त्यावेळेला मी ह्या साड्या वापरेल. तर कशा वाटल्या तुम्हाला माझ्या साड्या कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सुंदर साडी आहे ही पण, आणि छान कलर आहे. माझ्याकडे ग्रीन कलरच्या आता भरपूर साड्या झाल्यात आहे. याच्यावरचं हे ब्लाऊज पीस, याच्यावर पण असे स्क्वेअर मध्ये सिल्वर कलरची बुट्टी आलेली आहे थोडीशी, तर छान दिसेल. त्यानंतर ही एक साडी आहे, बॉटल ग्रीन कलरची साडी आहे आणि त्याला कॉपरचे काठ आलेले आहे. तर ही पण नवीनच साडी आहे. तुम्ही बघू शकता साडीच्या घडीवरनं. तर हिची घडी काय मी मोडत नाही, कारण मला अशी घडी परत घालता नाही येणार. तर साडीच्या घडीवरनं तुम्हाला कळलंच असेल, साडीचा पोत एकदम सुळसुळीत आणि एकदम सुंदर पोत आहे आणि छान लुक देणारी साडी आहे. तर हिचंही मी ब्लाऊज स्टिच करेल, पण सध्या नाही.
तर ही साडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. मला हिचा कलर खूप आवडला, बॉटल ग्रीन कलर आलेला आहे आणि काठ तुम्ही बघू शकता बारीक, वरचा काठ बारीक आहे आणि खालचा काठ थोडा ब्रॉड आलेला आहे बघा. तर छान आहे ना साडी आहे. तर ही साडी तुम्हाला मी लास्ट टाइम दाखवलेली आहे. तर ही साडी मामींनी घेतलेली होती मला आणि साक्षीला, सेम साडी दिलेली होती. तर साक्षी बहिणींची साडी आहे ना ती ग्रीन कलरची आहे आणि माझी थोडी मोरपंखी आहे. तर माझ्यामध्ये त्यांनी विअर केली आहे एकदा आणि मी एकदाही विअर नाही केली अजून. तर ह्या साडीवरचा सगळ्यात मस्त पॉईंट ह्या साडीवरचं ब्लाऊज. तर तुम्हाला ब्लाऊज दाखवते. ब्लाऊज पीस किती सुंदर आलेला आहे. तर ब्लाऊज पीसवर इथे स्लीव्जवर आहे ना खूप छान असा पॅच आलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप मस्त पॅच आला आहे स्लीव्जवर. तर ह्या साडीचं ब्लाऊज जेव्हा मी स्टिच करेल ना तेव्हा दाखवेल तुम्हाला. तर सध्या तरी मी लगेच काही स्टिच करणार नाहीये. हे बघा खूप साऱ्या साड्या झाल्या ते पण घालायचा पत्ता नाही. असं झालंय की साडी घ्यायची हौस तर खूप आहे, कपाटात ठेवायला जागा नाहीये आणि साड्या घालत पण नाही मी इतक्या. तर त्यामुळे काही आता परत साड्या घ्यायच्या नाही लवकर, कारण खूप साड्या झाल्या. चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता हा सर्व पसारा मला आवरायचा आहे. पुन्हा एकदा मी कबड सेट करते या सर्व साड्यांचं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि साड्यांच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कुर्तींचं पण खूप छान कलेक्शन आहे. इनफॅक्ट मॅटर्निटी कुर्ती, त्यानंतर रेग्युलर कुर्तीज, त्यानंतर जीन्सवरचे टॉप्सचं पण माझ्याकडे खूप छान छान कलेक्शन आहे. स्वेटरचंही खूप छान कलेक्शन आहे. तुम्हाला पुढचा ब्लॉग कोणता बघायचा ते तुम्ही कमेंट करून मला सांगा. 1-2 ताईंची कमेंट होती की पूजा स्किन केअर रुटीन शेअर कर, पण सध्या नाईट करते मी. सध्या जागरण होतंय माझं, तर जागरणामुळे माझी स्किन खराब होत चालली आहे, हेअरफॉल पण खूप होतोय. पण मग तुम्हाला जर बघायचं असेल तर मी काय फॉलो करते वगैरे तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेल. तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा की पुढचा ब्लॉग तुम्हाला कोणता बघायचा आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सर्वांना माझ्या साड्या आवडल्या की नाही तेही कळवा. कोणती साडी सर्वात जास्त आवडली तेही सांगा. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. बाय बाय.